अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपला विषय आहे गुरुपुष्य अमृत योग। उद्या आहे गुरुपुष्य अमृत योग। गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला धनप्राप्तीसाठी, धनाविषयी समस्या असेल तर त्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी, आर्थिक अडचण आपल्या घरामध्ये भासत असेल तर आर्थिक अडचणापासून सुटका होण्यासाठी गुरुपुष्य अमृत योगावर कोणकोणते उपाय, सेवा करायचे असतात ते सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर आज खूप महत्त्वाची माहिती आहे गुरुपुष्य अमृत योग। गुरुपुष्य अमृत योग गुरुवारी जो गुरुपुष्य अमृत योग येतो त्याला आपण गुरुपुष्य अमृत योग म्हणत असतो। गुरुपुष्य अमृत योग नक्षत्र एक शुभ संयोग तयार होत असते आणि ते गुरुवारी आल्याने त्याचं अजून तेवढंच महत्त्व जास्त होत असते। ह्या वर्षी म्हणजे उद्या 26 सप्टेंबरला पितृपक्षामध्ये गुरुपुष्य अमृत योग तयार झालेला आहे। जेव्हा पुष्य आणि नक्षत्र येथे तेव्हा त्याला गुरुपुष्य योग असे आपण म्हणतो। पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते। ह्या नक्षत्रात जे केलेले कार्य, सेवा आणि नेहमी शुभ कार्य केले जातात आणि ह्या नक्षत्रावरती जे शुभ कार्य करतो तर त्याचे अनेक असे शुभ परिणाम आपल्याला बघायला भेटतात। पौष पौर्णिमेच्या दिवशी हा शुभ योग तयार होतो आणि अत्यंत लाभदायक मानला जातो। आणि या गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशीला काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मी माताची कृपा तर प्राप्त होतेच आणि जीवनात सुख समृद्धी निर्माण होते। यंदा गुरुपुष्य अमृत योग सकाळी 26 जानेवारीला 11:34 सुरू होत आहे आणि संध्याकाळी 6:12 संपणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या योगात केलेले कार्य खूप सफल होतात आणि धनप्राप्ती होते आणि तसेच या योगात काही गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा संकटाचा सामना करावा लागतो। जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर आपण अजून काही माहिती। गुरुपुष्य योगात काय करावे? गुरुपुष्य योगामध्ये सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करून ते देवघरात ठेवणे खूप शुभ मानले जाते। गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते। ह्यावेळी तुम्ही सोन्याच्या किंवा पैशाच्या चांगल्या प्रकारे गुंतवणूक तुम्ही ह्या शुभ मुहूर्तावर करू शकता। ह्याशिवाय ह्या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकता, नवीन घर खरेदी करू शकता किंवा मग नवीन घराचे बांधकाम सुरू करू शकता। याशिवाय आपण व्यवसाय सुरू करू शकता, त्या संबंधित कामेसुद्धा या दिवशी आपण करू शकता। काही डील आपण करू शकता, करार करू शकता आणि हा दिवस ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शुभ मानला जातो। पैशाची संबंधित काही समस्या येत असेल तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी आणि तसेच लक्ष्मीचे स्तोत्र, मंत्र पाठ करावे आणि ह्या दिवशी जे लक्ष्मीची मनोभावे पूजा करेल त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि देवीची अखंड कृपा प्राप्त होते आणि धनप्राप्ती होते आणि कधीही धनाची कमी पडत नाही। गुरुपुष्य योगात गायीला गूळ खाऊ घालणे सुद्धा खूप शुभ मानले जाते। ह्या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी। असे केल्याने आर्थिक संकटे आणि आर्थिक चणचण दूर होते आणि त्या आर्थिक समस्याविषयी आपल्याला सुटका भेटते आणि आपली प्रगती होते। हा गुरुपुष्य योग सर्व योगाचा हा राजा आहे, म्हणून ह्या योगाला खूप महत्त्व आहे आणि गुरुपुष्य अमृत योग हे वर्षातून 2 ते 3 वेळाच येत असतात, म्हणून हा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा दिवस मानला जातो। म्हणून ह्या योगावर मी जे आज सांगितलेले उपाय सेवा तुम्ही आवर्जून करा। चला तर मग आता उपाय आपल्याला काय करायचा आहे, उपायाची माहिती मी देणार आहे। आपल्याला धनप्राप्तीसाठी
12 वातीचा उपाय करायचा आहे. 12 वाती फुलवात्या, 12 वाती ची फुलवाती आपल्याला घ्यायचं आहे आणि असे 24 दिवस आपल्याला करायचं आहे. आणि ही सुरुवात उद्यापासून आपल्याला गुरुपुष्य अमृत योगापासून ही सुरुवात करायची आहे. आपल्याला जर मध्ये मासिक धर्म आला असेल तर 5 दिवस स्किप करायचं आहे. जर सुतक आला असेल तर आपल्याला ते करता येणार नाही. आणि हा सेवा पुरुषांनी करू शकतात, महिलांनी बी करू शकतात. ह्याच्यामध्ये शक्य नॉनव्हेज वर्ज्य आहे, नॉनव्हेज खायचं नाही. आपण हे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करतो आहे, संकल्पयुक्त ही सेवा करतो आहे आणि आपल्याला ब्रह्मचार्याचं पाळण्याची काही गरज नाही. तर आज सेवा काय आहे चला तर जाणून घेऊया. आपल्याला असे 12 फुलवातीची ही सेवा आहे आणि हे 24 दिवसाची ही सेवा आहे. पहिल्या दिवशी फुलवाती आपल्याला 1 वात घ्यायची आहे. पहिल्या दिवशी 1 वात घ्यायची आहे, दुसऱ्या दिवशी 2 फुलवात, तिसऱ्या दिवशी 3 फुलवात, चौथ्या दिवशी 4 फुलवात, 5व्या दिवशी 5 फुलवात. असे 12 दिवसापर्यंत 12 एक वाढत चढता कर्मापर्यंत 12 दिवस झाले की आपल्याला 12व्या दिवशी किती वाती येईल तर 12 वाती येईल. तर आपल्याला हे 12 दिवस फुलवातीची सेवा हे 12 फुलवाती झाल्या. मग ही फुलवाती झाल्यानंतर 12 आपले दिवस झाले तर आता उत्तरता क्रमांक घ्यायचा आहे. 12व्या दिवसा झाले तर 13व्या दिवशी आपल्याला अजून 12 फुलवाती घ्यायची आहेत. 14व्या दिवशी 11 फुलवाती आणि 13व्या दिवशी आपल्याला 10 फुलवाती आणि 15व्या दिवशी 9 फुलवाती. असे म्हणजे उतरत्या क्रमांकातून 1 फुलवाती, 1 दिवसांना 1 फुलवाती कमी करायची आणि ते 1 फुलवाती येईपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजे पहिल्या दिवशीपासून 1 फुलवात अशी चढता क्रमांक घेतला आणि दुसऱ्या दिवशी एक कमी करत एक वातीवर आपण आलो. ही सेवा आहे, ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. तर आपल्याला ह्या फुलवाती शुद्ध तुपामध्ये भिजून घ्यायचं आहे आणि तुपातच लावायचं आहे. आणि चांदीचा आपल्याकडे निरंजन असेल तर त्या चांदीच्या निरंजनमध्ये लावू शकता किंवा तुम्हाला जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर एक चांदीचं निरंजन तुम्ही खरेदी करू शकता. या चांदीच्या निरंजनामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ह्या चांदीच्या निरंजन जर नसेल, आता तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही आपला घरचा जो निरंजन देवाचं निरंजन असते त्या निरंजनामध्ये तुम्ही करू शकता. 1 फुलवात घ्यायची आहे. संध्याकाळी ही सेवा करायची आहे प्रदोष काळामध्ये. आणि माता लक्ष्मीसमोर रोज नित्यपूजा करून घ्यायची आहे. धूपदीप वाळून घ्यायचं आहे. नैवेद्य वगैरे दाखवून दिवा वगैरे तुळशीवरील दिवा लावून लक्ष्मी मातेसमोर आपल्याला बसायचं आहे आणि देवीला थोडंसं काहीतरी नैवेद्य गोड पदार्थ दाखवायचा आहे. खीर बनवू शकता किंवा तुम्ही घरामध्ये फळं जे काही तुमच्या घरामध्ये बनलेलं आहे ते नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता. आणि संकल्प आपल्याला पहिल्या दिवशी करायचा आहे. तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे. आता थोडं पाणी घ्यायचं आहे आणि 2 दाणे अक्षता घेऊन आपण हे धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला विनंती करायचं आहे. हे माता लक्ष्मी, माझ्या घरामध्ये धनप्राप्ती होऊ दे, माझा व्यवसाय चांगला चालू दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, माझ्या घरामध्ये जे धनाविषयी समस्या आहे ते धनसमस्या मिटू दे, माझ्या घरामध्ये तू अखंड वास कर, मी तुझी अखंड सेवा करेन आणि मला धन येण्याचे मार्ग प्राप्त होऊ दे. असं तुमची जे काही अजून इच्छा असेल धनाविषयी तर तुम्ही ते माता लक्ष्मीसमोर संकल्प करायचा आहे आणि मग ते पाणी एका तांब्यात सोडून द्यायचं आहे. मग ते फुलवात आपण जे पहिल्या दिवशी पहिली फुलवात तुपात भिजून थोडं तूप टाकून ते निरंजन लक्ष्मी माता समोर लावायचं आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे. काय करायचं आहे? श्रीसूक्त, अत्यंत प्रभावशाली सेवा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्ताचे आपल्याला 16 पाठ करायचं आहे. जमत असेल तर 16 तुम्ही आवर्जून करा, जर जमत नसेल तर 1 पाठ श्रीसूक्ताचा आपल्याला वाचायचं आहे. पहिल्या वेळेस 16 वेळेस जर वाचत असाल तर तुम्ही 1 पासून 16 रुच्यापर्यंत वाचू शकता. मग 15 पर्यंत, मग 16 नंतर आपण फलश्रुती वाचायचं आहे. आपल्याला श्रीसूक्त झाल्यानंतर आपलं व्यंकटेश्वर स्तोत्र, छोटं स्तोत्र नित्यसेवामध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे, 2 मिनटं लागतात. व्यंकटेश्वर स्तोत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र
एक माळ करायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र एक माळ करायचा आहे, कुबेर मंत्र एक माळ करायचा आहे आणि आपल्याला कमलाक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र माहितीच आहे. ओम महालक्ष्मीची धीमे विष्णू पत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय धीमे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि कुबेर मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम वैश्वनाय स्वाहा. ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम इत्तेश्वराय नमः. ओम वैश्वनाय स्वाहा. ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम इत्तेश्वराय नमः. हे मंत्र येत असेल तर तुम्ही म्हणा. कुबेर मंत्र आहे हे येत नसेल तर ओम कुबेराय नमः. ओम कुबेराय नमः हे एक माळ करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र एक माळ, कुबेर मंत्र एक माळ, लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ आणि कमलात्मक मंत्र एक माळ. तुम्हाला हे मंत्राचे 4 माळी करायचं आहे. आणि एक वेळ श्रीसूक्त किंवा 16 वेळेस श्रीसूक्त आणि 11 वेळेस आपल्याला व्यंकटेश्वर स्तोत्र. तुम्ही प्राकृत म्हणू शकता किंवा संस्कृत म्हणू शकता. प्राकृत म्हणलं एक वेळेस म्हटला तरी पण चालेल, मोठं आहे. तर अशा प्रकारे याला धनप्राप्ती तिचे हे लक्ष्मीनारायणची सेवा आहे. तुम्ही ही सेवा करा. आणि आपण ही सेवा करत असताना आपण जे निरंजन पुढे लावलेलं आहे ते तुपाचं दिवाचं निरंजन, तो फुलवात पहिल्या दिवशी लावलेली आहे. तर ती फुलवात आपली ही सेवा होईपर्यंत चालूच असायला पाहिजे, मध्येच ते शांत व्हायला नको. जर त्याच्यात तूप संपलं तर तुम्ही नंतर त्याच्यात तूप टाकू शकता. आणि तुपातच ही वात लावायची आहे, तेलात अजिबात चालणार. आणि मग दुसऱ्या दिवशी पण तेच शेवाट चालू ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायचं आहे आणि तुपामध्ये ही सेवा आपल्याला चालू ठेवायची आहे. असे आपल्याला 12 दिवस एक वाढती वाती न्यायची आहे. 13व्या दिवशी आपल्याला अजून 12 वाती घ्यायची आहे. 14व्या दिवशी 11 असे उतरत्या क्रमांकामध्ये 1 वाती येईपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. हे तुम्ही विसरून जात असाल तर तुम्ही एका वहीवरती नोंद करा. आज आपला कितवा दिवस आहे. पहिला दिवस असेल तर 1 वात फुलवात आणि दुसऱ्या दिवशी 2 वात. अशा प्रकारे तुम्ही एका वहीवरती दररोजचं तुम्ही हे लिहू शकता. तर अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. ही सेवा तुम्ही करून पहा. तुमच्या जीवनामध्ये जरूर अनुभव येईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करतील. तर ही गुरुपुष्य अमृतविषयी माहिती तुमच्याशी थोडी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, जर आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मी जे माहिती देईल तुमच्यापर्यंत पोहोचेल.